दोघांचीही जुगलबंदी आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत आणि जर पाहिलं तर सलग 5 दिवस आपण या स्पर्धेची मजा मात्र उमरोळीकरांना नक्कीच पाहायला मिळते। खूप चांगली स्पर्धा आहे। इथे मात्र आपण पाहतोय भरपूर गर्दी मैदानाच्या बाहेर प्रेक्षक वर्ग मात्र आज पाहायला मिळतायत। तर यस आपण पाहतोय मॅच ऑन होईल, पंचांचा इशारा मात्र इथे ग्रीन सिग्नल चेक केला जात आहे। आपण पाहतोय 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले आहेत। एकाकडे पाहिलं तर नक्कीच भाग्येश आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सागर, हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत। यस पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, ते मात्र पाहायला मिळेल। थोडीशी क्षेत्ररक्षण जर पाहिलं तरी इथे मात्र व्यवस्थित रीतीने सजवलं जातंय। पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच पडेल। इथे पहा फटका मारलाय सुरेख, जर पाहिलं तर ऑन साइड रिजन मध्ये खेळला जातोय चेंडू। ते मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने इथे चेंडूला अडवतोय, तोपर्यंत नक्कीच सिंगल रन्स कंप्लीट केली जाते। एका धावांनी सुरुवात चांगली आहे। संघ जर पाहिलं तर आपण पाहतोय वंजारी 11 संघ हा आज बॅटिंग साठी उतरलाय। ओपनच्या टुर्नामेंट मध्ये जर पाहिलं तर पालघर विभागातील हे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत। आज मात्र खरोखरच खूप या ठिकाणी उमरोळी गावात जर पाहिलं तर 2 लाखाची टुर्नामेंट ही पहिल्यांदाच आपण पाहतोय। साईग्रामचं हे मैदान आहे आणि मैदानाच्या नंतर जर पाहिलं तर इथे मात्र प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर। नक्कीच पंकज यांचा पुढचा चेंडू पाहायला मिळेल। फलंदाजीसाठी सागर आता मात्र सज्ज झालाय हा दुसरा चेंडू खेळण्यासाठी। इथे पहा कोलवर टप्प्याचा चेंडू अनिकेत राऊतच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय। चांगली गोलंदाजी, पिचिंग चांगली आहे आपण पाहतोय। आणि जर पाहिलं तर पंकज पाटील टेनिस क्रिकेट मध्ये नाव का कोरलंय त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगली गोलंदाजी करतायत, हाईट आहे आणि हाईटचा पुरेपूर फायदा मात्र गोलंदाजीतून देत असतात, हेच मात्र पाहायला मिळतंय। इथे मात्र पुढचा चेंडू पाहायला मिळेल। हा चेंडू आता मात्र फेकून दिलाय, समोर आहे क्षेत्ररक्षक, चुकी करणार नाहीये। पहिल्या गडीचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय पंकज पाटील इथे मात्र पहिला गडी नक्कीच विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातोय। तोच मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिला गडी बाद होतोय, तो म्हणजेच मिस्टर सागर। धन्यवाद। सागर मात्र थोडेसे नाराज असतील, बाद झाले आहेत। विचार केला तर परफेक्टली स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला नाही। चेंडू जर पाहिलं तर ऑन साइड रिजन मध्ये मारायचा होता, लॉंग ऑन रिजन मध्ये मात्र मुस्सू त्या ठिकाणी चेंडूवर आला आणि सुरेख झेल त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते। पहिला गडी बाद झालाय। इथे मात्र वंजारी 11 संघाचा आता मात्र पाहायला मिळेल। पुण्याचे एकदा पंकज पाटील सज्ज आहे। पालन या नावाने जास्तीत जास्त जर पाहिलं तर पालघरकरांनी प्रेम दिलंय त्याला। तर मात्र हा पुढचा चेंडू षटकातील जर पाहिलं तर तिसरा, ओहो चेंडू जर पहा इथे मात्र सुरेख सुशान आलाय चेंडूवर, ते डायरेक्ट हिट करायची होती। जर हिट झालं असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, मात्र तसं काही झालं नाही। सिंगल रन्स इथे कंप्लीट केली जाईल, धावसंख्या 1 ने वाढेल। स्कोरबोर्डवर आता मात्र धावसंख्या लागली जाईल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा। एकीकडे पाहिलं तर डावखुरी हाताचा फलंदाज मिस्टर भाग्येश आपल्याला पाहायला मिळतोय। जर पाहिलं तर भाग्येश आपण पाहतोय नांदगाव संघाला जास्तीत जास्त बिलोंग करताना आज मात्र ओपन संघाकडून म्हणजेच वंजारी 11 संघाकडून आज ओपनिंग साठी गेलाय। हा चेंडू खराब आहे, यस पंच दर्शवतायत वाईट चेंडू। अव्वांतर धाव इथे मात्र नोंदणी केली जाते। 1 धावाने धावसंख्या वाढली जाईल। आता मात्र धावफलकावर धावसंख्या लागली जाईल ती म्हणजेच 3 धावा। षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं आपण पाहतोय। सुरुवात इथे मात्र चांगली केले पंकज पाटीलने, तर पुण्याचे एकदा भाग्येशसाठी
हा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. इथे मात्र पहा चेंडू वेगावर इथे वेगाने आले होते क्षेत्ररक्षक. चेंडूला फील्ड करायचं होतं त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडीशी हलकीशी फंबल पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होताना धावसंख्या 2 ने वाढेल. स्कोरबोर्डवर आता मात्र धावसंख्या लागली जाईल ती म्हणजेच 5 धावा. खूप चांगले क्रिकेट आज ओपनच्या या सर्व टीम आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची गर्दी खूप आहे. देखील चेंडू आपण पाहतोय फुलट या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट अँड पुल केलंय. पॉवर पुल इथे मात्र येतोय जबरदस्त आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. धन्यवाद. काय कमालीचा षटकार पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर पंकज पाटील कुठेतरी विचार केला होता की शॉर्ट अँड पुलने याला मात्र बीट करणार आहे. मात्र भाग्येश त्या चेंडूवर उलटा प्रहार केला आणि चेंडू फेकून दिला सरळ सीमारेषे पार 6 धावांसाठी. जर पाहिलं भाग्येचा विचार केला तर आपण पाहतोय सरकार चषक बेटेगाव यामध्ये मॅन ऑफ द सिरीज घेणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तोच खेळाडू आज या उमरोळी मैदानावर आपला जलवा दाखवत असताना गोलंदाजी मार्कवर आता मात्र नवीन गोलंदाज जाईल. दुसरं षटक हाताळण्यासाठी मुस्सू आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम आपण पाहतोय शिरगाव मॉडर्न शिरगावचा हा खेळाडू आपण पाहतोय आज मात्र इथे उमरोळीच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. कारण की लेग कटर गोलंदाज म्हणून त्याला नक्कीच ओळखलं जात आहे. आज इथे मात्र ही गोलंदाजी कशी करेल. इथे पहा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अप्रतिम चेंडू फेकला जातोय. चेंडू मध्ये ताकद वापरली जाते. खांद्याचा पुरेपूर उपयोग केला जातोय आणि समोरील फलंदाजाला आहे ना इथे मात्र रोखून ठेवण्याचं काम केलं जातंय. मुस्सू आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी आता मात्र दर्शवत असताना थोडंसं टेन्शन वाढवतंय समोरचे संघ. जर पाहिलं तर वंजारी 11 संघ. इथं जर पाहिलं तर एक गडी नक्कीच बाद झाला. मिस्टर सागर आपण पाहिलं त्याला. शॉर्ट चेंडू आहे. इथे मात्र सुरेख चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला मुस्सू कडून. मात्र हा डॉट चेंडू येताना लगातार जर पाहिलं तर 2 चेंडू इथे डॉट फेकले आहेत. चांगली गोलंदाजी मी म्हणेन उमरोळीच्या मैदानावर. आज जर विकेटचा विचार केला तर विकेट खूप फास्ट आहे. गेले 2-3 दिवस आपण पाहिलं थोडंसं स्लो विकेट होता. मात्र आज जसं ओपनचा संघ आपण पाहतोय विकेट देखील तितकाच फास्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. पुढेच एकदा मुस्सू सज्ज असेल. या पुढचा चेंडू हा चेंडू इथे मात्र मिस टाइम आहे. चेंडू खाली मुस्सू स्वतः जातोय फॉलोअर थ्रू मध्ये आणि इथे पाहिलं तर आणखीन एक विकेटचा पतन होताना गडी मात्र बाद होईल. तो म्हणजेच मिस्टर चेतन इथे मात्र बाद होईल. धन्यवाद. नक्कीच गुरुप्रसाद जातोय मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम कुंभवली आणि खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच लेदरचा अनुभव आहे. आज मात्र इथे उमरोळीच्या मैदानावर जर पाहिलं तर 2 डाऊन मध्ये जातोय. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर इथे मात्र आपण पाहतोय 11 धावा आतापर्यंत झाल्या आहेत आणि 2 गडी बाद झाले आहेत. 2 षटक या ठिकाणी दुसरं षटक मार्गास्थ असताना आतापर्यंत मुस्सूचं मी कौतुक करेन. कारण की 3 चेंडू फेकल्यात आणि 3 चेंडू मध्ये जर पाहिलं तर अजूनही एकही धाव दिलेली नाही. 1 विकेट मात्र नक्कीच हासिल केलाय. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. मुस्सू सज्ज झालाय हा 4था चेंडू फेकण्यासाठी. इथे पाहायला मिळेल चेंडू जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने फेकला होता. चेंडू मात्र बॉडीला ब्रश झालाय. कुठलीही रन्स मिळणार नाहीये. थोडी हाईट पाहायला मिळाली आणि इथून मात्र गुरुप्रसाद हा चेंडूला डॉट करताना पाहायला मिळतोय.
थोडंसं टेन्शन वाढलं जात आहे, कारण की जे पॉवर प्लेचे 2 षटक असतात यामध्ये धावा येणं खूप गरजेचे असतात. मात्र इथून जर पाहिलं तर वंजारी 11 संघा थोडंसं या ठिकाणी धावसंख्या उभारताना कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळत आहेत. मात्र अजूनही जर पाहिलं तर या ओव्हरमधले 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. आता मात्र पहा बॅटचा कडा लागला जातोय. इथे पाहिलं तर मुस्सू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्वतः आले होते. रन्स मात्र मिळेल नक्कीच. एक धाव या ठिकाणी आता मात्र मुस्सूच्या विरोधात काढताना गुरुप्रसाद आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर भाग्येश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्यांनी खूप चांगलं नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर एक षटकार जरूर मारलाय. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर आतापर्यंत 12 धावांवर या ठिकाणी नक्कीच जाऊन पोहोचलेली आहे. ते पाहायला मिळेल. पुण्याची एकदा पुढचा चेंडू थोडासा हलकासा फील्डमध्ये सजावट करतोय. चेंडू मात्र भाग्येशच्या विरोधात फेकायचा आहे. भाग्येशची खेळी माहिती आहे जर पाहिलं तर मुस्सूला, कारण की पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळा हे खेळाडू जर पाहिले तर आमने सामने असतात. आता मात्र चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. जबरदस्त फटका लॉंग ऑन रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होईल, जाईल सरळ सीमारेषे पार. इथे मात्र सुरेश चौकार येतोय आणि गरज होती, कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता भाग्येश या फलंदाजांनी. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार मारलाय. एकंदरीत धावाचा विचार केला तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 16 धावा स्कोरबोर्डवरती आहे. या ऐकूया आपण डीजेला, विघ्नहर्ता डीजेला आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. पुण्याचे एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. उद्या मात्र आपल्या इकडे नक्कीच मेजवानी असणार आहे. प्रेक्षकांना देखील कालच आपण अनाउन्समेंट केलं होतं, महिला वर्गांना आपण प्राइज देणार आहोत. नक्कीच यामध्ये जर पाहिलं तर महिलांची सर्वांची आवडती म्हणजेच पैठणी उद्या मात्र आपल्याला नक्कीच मिळेल. यासाठी एक ट्विस्ट असणार आहे. नक्कीच एक जर पाहिली तर क्वेश्चन्स असणार आहेत. तदनंतर पाहिलं तर यासाठी लकी ड्रॉ देखील असणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली पंकज पाटील यांची. आणि जर पाहिलं तर त्याचप्रमाणे पुरुष वर्गांना देखील आपण पाहणार आहोत. 3 पैठणी साड्या इथे महिला वर्गांना दिलेल्या आहेत. मात्र पुरुषांना देखील आपण पाहतोय जे गिफ्ट आहे ते आपण वेगळ्या प्रकारे देणार आहोत. एकंदरीत जर पाहिलं तर 5 गिफ्ट आपण देणार आहोत. हा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. व्हाईट यॉर्कर मात्र चेंडूचा वापर केला जातोय पंकज पाटीलच्या माध्यमातून. जर पाहिलं तर मुख्य गोलंदाज म्हणून पंकज पाटीलला आणलंय पुण्याचे एकदा, कारण की विचार केला तर तिसरे षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहिलं षटक हाताळलं होतं, एक षटकार जरूर त्याच्या विरोधात मारल्या होत्या, मात्र 11 धावा जरूर दिल्या होत्या. इथे पहा पुण्याचे एकदा एकच चेंडू पुन्हा पुन्हा टाकतोय. व्हाईट यॉर्करचा पुरेपूर वापर केला जातोय. जी आपल्यामध्ये कला आहे ती मात्र कला दाखवण्याचं काम इथे पंकज पाटील करताना. आता मात्र पहा पुण्याच्या एकदा तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न. गुरुप्रसाद या ठिकाणी जर पाहिला तर जबरदस्त फटका खेळलाय. डीप कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय सुरेख फटका येतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषे पार. चौकार 4.
पुण्याचे एकदा गुरुप्रसाद या ठिकाणी जर पाहिलं तर आता मात्र फाईन लेग ही दिशा निवडली होती, कुठेतरी चुकले गेले. सुरेख चेंडू मात्र गतीने इथे मात्र अनिकेत राऊतच्या हातामध्ये येऊन थांबला जातोय. रन्स मात्र मिळणार नाही. चेंडूचं खेळ जर विचारलं तर आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ झालाय. बेकीच इथे आपण पाहतोय कट केलाय चेंडू, मात्र पॉइंट रिजन मधून सरळ ट्रॅव्हल होईल. इथे मात्र आणखीन एक चौकार मिळतोय. जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चौकार मारले आहेत पंकज पाटीलच्या विरोधात. यस डीजे. येस, इथे पाहिलं जात आहे नक्कीच पंकज पाटील. आता मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय, सुरेख रीतीने खेळून काढलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक मुस्सू येतोय आणि ओव्हरची होईल समाप्ती. इथे पाहायला मिळतोय 3 षटक कंप्लीट झालेत आणि धावसंख्या धावफल करायला लागली जाते ती म्हणजे 26 धावा. 26 आपण पाहतोय जबरदस्त नेचर फॉर्म प्रेझेंट्स उमरोई चषक 2023 वर्ष जर पाहिले तर हे पहिलं आहे. मात्र पहिल्या वर्षात प्रदर्पण करताना काय आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते, कुठलीही कमी नाही असं आयोजन आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं तर रोख रक्कम 2 लाख रुपये व आकर्षक उमरोई चषक आपल्याला पाहायला मिळतंय. तसंच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर आपण पाहतोय 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक नक्कीच पाहायला मिळणार आहे. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25 हजार रुपये दोन्ही संघाला नक्कीच देण्यात येईल. इथे मात्र पाहिलं तर उद्याच्या दिवसात एक्झिबिशन मॅच आपण पुरुष आणि महिलांच्या ह्या वेगवेगळ्या पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये 25 हजार रुपये हे प्राइज असणार आहे. जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर मुस्सू. पुण्याच्या एकदा गोलंदाजी माकवर. हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय सुरेख रीतीने खेळवला जातोय. चेंडूवर जर पाहिलं तर गुरुप्रसाद इथे मात्र थोडस बीट होताना पाहायला मिळाला. पंकज पाटीलच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबला जातोय आणि डॉट चेंडू इथे मात्र स्कोरबोर्डवर मोजला जातोय. खूप चांगली गोलंदाजी केली जर पाहिलं तर पंकज पाटील, त्यानंतर पाहिलं तर मिस्टर मुस्सू. कारण की आतापर्यंत जर विचार केला तर 2 असे गोलंदाज वापरले आहेत संघ आपल्याला पाहायला मिळतोय SAS 11 संघाने. आता मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू होता, पुण्याच्या एकदा खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत सिंगलच रन्स या ठिकाणी घेतली जाईल. भागेश जर पाहिला तर आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडवर होता, बरेच चेंडू झाले. इथून मात्र जर पाहिलं तर भागेशला वेगळं पाऊल उचलावं लागेल, हाणामारी करावी लागेल, कारण लक्ष मोठं ठेवणं खूप गरजेचं आहे. मुस्सू जर पाहिलं तर सज्ज झालाय पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅच आपण इथून पाहणार आहोत ज्या 2 संघाला आमंत्रित करतील. इथे मात्र पहा कोलवर टप्प्याचा इथे आणखीन एक चेंडू पाहायला मिळाला, लो फुलटो चेंडू, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय आपण. आणि डायरेक्ट इथे मात्र गाडी बाद होईल तो म्हणजेच भाग्येश खूप चांगली थ्रो केली जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहतोय अनिकेत राऊत होते. खूप चांगली थ्रो आणि डायरेक्ट पंकज पाटीलच्या हातामध्ये इथे मात्र रनआउटने गडी बाद होईल मिस्टर भागेश. एस डी जय. धन्यवाद धन्यवाद डीजे. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला चिनू 11 वर्सेस दिया 11 उमरोळी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार जसं इनिंग ब्रेक होईल तसं मात्र आपण टॉसबॉक्स कडे यायचं आहे. इथून पाहिलं तर मुस्सू पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाज पाहतोय मिस्टर प्रतीक मॅन फ्रॉम कुंभवली. ओहो, इथे मात्र पायाला चेंडू ब्रश होतोय, लेग स्टिकवर फेकला होता आणि हलकासा अपील मात्र पाहायला मिळाला गोलंदाजाचा. इथे मात्र पंच दर्शवतायत की हा चेंडू जर पाहिलं तर
लेग साईडच्या दिशेने जास्त गेला आणि तेच कारण बनतंय धावसंख्या लेग बाईटच्या रूपाने 1 रन्स इथे काउंट केली जाईल. पुन्हा एकदा गुरुप्रसाद आणि प्रतीक एकाच गावामधून एकाच टीम मधून मात्र बिलॉंग करत असताना आज या मैदानामध्ये वंजारी 11 संघासाठी खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. हा चेंडू जर पाहिला तर अपील केलाय या ठिकाणी पंचांकडे वळून पाहिलं मात्र इथे आपण पाहतोय चेंडू निघून जातोय सरळ शॉर्ट टर्मॅन रिजनला जिथे सुशांत वजे उभा आहे. चांगल्या पद्धतीने चेंडू इथे मात्र फील्ड केलं फेकलं गेलं थोडंसं बाहेर निघणारं चेंडू पाहायला मिळालं. अंपायरचा मात्र इथे इशारा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स मात्र मिळेल 1. धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते 30 धावा. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ शिल्लक असेल अजूनही 1 या षटकातील 4थं षटक मार्गस्थ आहे. मुस्सू पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर रिव्हर्स खेळायचा होता इथे मात्र पहा चेंडूला ओळखू शकले नाही. चेंडूला जर पाहिलं तर व्यवस्थित खेळू शकले नाही आणि रिव्हर्सच्या माध्यमातून त्रिफळा उद्ध्वस्त होताना फलंदाज या ठिकाणी बाद होईल. मिस्टर प्रतीक बाद होताना आपण पाहतोय. जाऊया पुण्याचे एकदा ऐकूया विघ्नहर्ता डीजेला आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. ते मात्र पाहिलं तर जी टुर्नामेंट चालू झाली तिथून मात्र एक गाव एक फॉर्मॅट आपल्याला 2 दिवस पाहायला मिळाला. त्यानंतर कालच्या रात्रीमध्ये रजनीमध्ये जर पाहिलं तर आपण 40+ नक्कीच पाहायला मिळाल्याने आज आपण ओपनचे हे गट आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने मात्र आयोजन केलं गेलं आणि टीम देखील व्यवस्थितरित्या मात्र पाहिल्या गेल्या. उमरोळीचं आयोजन म्हटलं की एखाद्या संघावर पॅनलाइज करण्याची वेळ येते ती मात्र देखील पाहायला मिळाली. असं आयोजन कारण कडक आयोजन असतं आणि त्यामध्ये जे शिस्तबद्ध कसं राहावं हे मात्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने पालघर नक्कीच जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर अनिकेत राऊतचं नाव का घेतलं जात आहे कारण की पालघर जिल्हा जर म्हटलं तर खूप चांगली टीम आपण पालघरकडून दुसऱ्या विभागामध्ये नेत असतो आणि त्या विभागाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू म्हणजेच अनिकेत राऊत. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र त्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. इथे मात्र जर पाहिलं तर झेल टिपला जातोय आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट मिळवला जातोय अनिकेतच्या माध्यमातून. गडी बाद. धन्यवाद. नक्कीच गुरुप्रसाद विचार केला होता अनिकेत राऊत वर एक मोठा हिट करून इथे मात्र मोठी धावसंख्या उभारली जाईल मात्र चुकीचा प्रयत्न राहिला. खूप चांगल्या पद्धतीने मिस टाइम स्ट्रोक झाला आणि त्यानंतर विकेट जर पाहिलं तर इथे मात्र मिळताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुंदन संके आपण पाहतोय. मॅन फ्रॉम परनाळी गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळले. आज वंजारी आज एकत्र येताना इथे मात्र आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने निशांत देखील आपण पाहणार आहोत. एक चांगला बॅटर म्हणून निशांतला देखील आपण पाहतोय. टीम मध्ये आज इन आहे. हो हलक्या हाताने खेळून काढला. इथे मात्र रन्स घ्यायचा होता मात्र अनिकेत चेंडू समोर आले. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येताना खूप चांगली गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी आणि का म्हणून नेतृत्व करत असतो त्याचं उत्तम उदाहरण कारण की विचार केला अनिकेत राऊतचा खूप चांगला खेळाडू आहे आणि एक आयोजक म्हणून त्याला आपण कित्येक वेळा पालघर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर PBPL म्हणा किंवा PDPL म्हणा खूप चांगल्या पद्धतीने आयोजन करणारा हा
खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. आधी आणखीन एक मोठा हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक, आणखीन एक विकेट मिळेल. इथे जर पाहिलं तर विकेटची पडझड चालू आहे. विकेट जर पाहिले तर आतापर्यंत जे बाद झालेले विकेट्स आहेत ते एकूण 6 गडी बाद झाले आहेत. धन्यवाद. नक्कीच पाहिलं आपण कुंदन मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न केला, गुरुप्रसादने देखील तेच प्रयत्न केलं होतं. आता मात्र दोन्हीही प्रयत्न इथे चुकले जात आहेत, कारण की अनिकेत राऊत थोडासा त्यांच्यावर हावीत होताना आपल्याला पाहायला मिळतोय, भारी होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळली जाते आणि इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश इथे इन झालाय. नक्कीच हा देखील परणाली गावचा खेळाडू आहे आणि चांगल्या वंजारी समाजामध्ये पाहिला तर एक चांगला बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिले जातंय. बघूया पुढे एकदा काय घडेल काय बिघडेल. शॉर्ट चेंडू होता, इथे मात्र क्रॉस बॅटचा वापर केलाय ऑन साइड रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतोय. पंकज पाटीलच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रो आणि यावर मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 रन्स. ओव्हरचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले आहेत. अनिकेत राऊत नक्कीच मी म्हटलं तर उमरोळी गावामध्ये ज्याचं शॉप आपण पाहतोय विश स्पोर्ट्स म्हणजेच अनिकेत राऊत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विशाल वैद्य, हे मात्र एकत्रित आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र आपण पाहतोय अनिकेत राऊतची बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण की पूर्णपणे काबीज केलाय. फलंदाजाला जर पाहिलं तर पूर्णपणे रोखून ठेवलंय मोठा फटका मारण्यापासून. विचार केला तर 3 चौकार आणि 1 षटकार फक्त आलाय इतक्या इनिंग मध्ये. बॅटची एज पंकज पाटील, इथे मात्र आपण पाहतोय बॉडीला थोडस स्ट्रेच केलं, चेंडू खूप उंचावर होता मात्र एका हातामधून चेंडूला पकडला गेला आणि विकेटचं होईल पतन. गुड एसए रक्षक म्हणून इथे पंकज पाटीलला देखील पाहताना आपण नक्कीच धन्यवाद. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. अनिकेत राऊत ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने मात्र इथे गोलंदाजी केले, कारण की जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 रन्स दिलाय आणि विकेटचा जर विचार केला तर 3 गडी 1 नक्कीच रनआउटच्या रूपाने होता. कॅच यस, तिन्ही जर पाहिलं तर फलंदाज कॅचने आउट झाले आणि अनिकेतच्या या खात्यामध्ये नक्कीच जोडले जात आहेत. आता मात्र नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र येताना मुत्सूकडे चेंडू गेलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. प्रथम आपण पाहतोय इथे मात्र पहा खूप चांगला चेंडू प्रथमच्या या हातातून निघताना चेंडू पाहायला मिळतो. यस, इथे अनाउन्समेंट आहे. सुमित संखे कडून जर पाहिलं तर निशानने जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहा उमरोळी आहे, उमरोळीमध्ये जर पाहिलं तर 2-3 ATM आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या ATM मधून कॅश काढून या मात्र मैदानावर खेळाडूंची ऊर्जा वाढवण्याचं काम मात्र इथे अनेक दाते करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निशांसाठी देखील एक चान्स आहे, आपण पाहतोय 1000 रुपये कमवायचा. स्कोर बोर्डचा जर विचार केला तर आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने थांबवलाय. 31 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 32 धावा, यस 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडू निर्धाव फेकलेत. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स आली होती. हा चौथा चेंडू. आता मात्र हा चेंडू पहा फटका लागत नाही. घ्या पॉवरफुल फटका पाहिजे होता मात्र त्यांच्या विरोधात लागत नाही. चांगली गोलंदाजी इथे मात्र वापरली जाते. धावसंख्या जर पाहिलं तर 1ने नक्कीच पुढे सरसावली जाईल. इथे मात्र आपण पाहतोय करमणुकीसाठी जर पाहिलं तर मिकी माऊस आपण पाहतोय खूप चांगला. आज मात्र थोडंसं कंटाळलेला आहे कारण महिला स्टँडकडे नक्कीच जाणार आहोत. डीजे वाजवायचं. यस डीजेची अपेक्षा आहे त्याला देणार आहोत आपण. ओहो खूप चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू. इथे मात्र जर पाहिलं तर पुण्याचे एकदा व्हाईट यॉर्करचा वापर केलाय. चेंडू मात्र डॉट होतोय. जर पाहिलं तर खूप चांगलं षटक हाताळलं. या ठिकाणी जर पाहिलं तर आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 3 चेंडू डॉट फेकले आहेत. या इनिंगचं जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असणार आहे. नक्कीच यानंतर इनिंग ब्रेक होईल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज व्हायचे आहेत या ठिकाणी. आहा खूपच चांगला चेंडू. खूपच चांगला चेंडू. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. नक्कीच मी या ठिकाणी वितरण करीन. या ठिकाणी पाहिलं तर विचार केला जाईल. पंकज पाटील यांनी 2 ओव्हर नक्कीच हाताळल्या. 21 धावा दिल्या. 1 गडी बाद केलाय आणि नक्कीच 2 वाईट चेंडू देखील हाताळले. दुसऱ्या बाजूला मुस्सू आला होता. 2 षटक त्याने देखील हाताळले. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर अनिकेत राऊत काय कमालीची गोलंदाजी. 3 विकेट घेतले आणि फक्त 1 रन्स त्याने मात्र खर्च केलाय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रथम आला होता शेवटचं षटक 6वं षटक हाताळण्यासाठी. याने मात्र 2 धावा खर्च केल्या आणि विकेट्स मात्र त्याला मिळाला नाही. मात्र चांगली गोलंदाजी केली. जर पाहिलं तर आज SAS11 संघ इथे मात्र चांगला खेळलाय. चांगली गोलंदाजी हाताळले. नक्कीच आपण जाणार आहोत टॉस साठी जिथे 2 कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद. या दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे लगेच नाणेफेक करणार आहोत 2 संघादरम्यान. चिनू 11 आणि दिया 11 संघाचा कर्णधार आपण या नाणेफेक करणार आहोत. कॉइन काय केला. चिनू 11 संघ आणि दिया 11 संघ कर्णधार या आपण. चला चिनू 11 संघाचा कर्णधार आलेला आहे. दिया 11 संघ. दिया 11 संघ कर्णधार आपण या लगेचच. चला दिया 11 शेवटचा आणि अंतिम कॉल असेल कारण की आपण इनिंग ब्रेक मध्ये इथे नाणेफेक करणार आहोत आणि तुम्हाला आधी जर पाहिले तर 2 कॉल केले होते. जर आपण पाहतोय घड्याळामध्ये इथे मात्र 10:58 मिनिटं झालेले आहेत. 11 वाजेपर्यंत जर तुमचा कर्णधार इथे उपस्थित झाला नाही तर मात्र आयोजकांच्या सूचनेनुसार आपण जी ची पॅनल्टी ठेवलेली आहे ती तुम्हाला देण्यात येईल. लक्षात असू द्या. लगेच या आणि आपण नाणेफेक इथे करणार आहोत कारण की मॅच थांबवणं हे खूप इथे चांगलं वाटत नाहीये. चांगलं आयोजन आहे तर या सहकार्य करा.
थँक्यू डीजे. चला दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण हिमांशू गरत आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी या टुर्नामेंटसाठी जर पाहिलं तर ऋषिकेश आणि हिमांशू दोघां मिळून जर पाहिलं तर ही बर्गमॅन बाईक आपण पाहतोय जी स्कूटर आहे ती इथे मात्र आपण सिरीजसाठी इथे ठेवलेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण या नाणेफेकीचं कौल करणार आहोत. हिमांशू आणि आमचे जर पाहिले तर करमणुकीसाठी मिकी माऊस आपण देखील साईडला उभं राहायचंय. रेफरी आहेत दोघांचे. नेचर फार्म हा इथे मात्र कौल या ठिकाणी आणि नेचर फार्म येते. यस दीपेश वनमाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय डिसिजन असेल दीपेश? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. आज जर पाहिलं तर 2 लाखाची टुर्नामेंट उमरोळी गावामध्ये आहे. इथून जर पाहिलं तर तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. कसं वाटतंय आज या उमरोळी नगरीमध्ये? नक्कीच आम्ही प्रत्येक वर्षी या नाईट स्पर्धेची वाट पाहत असतो आणि आम्हाला उत्सुकता असते ह्या स्पर्धेची. आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच इतकं मोठं प्राईज ठेवलेला आहे 2 लाखाचा. तर नक्कीच आम्ही आमचं 100% देण्याचा या स्पर्धेमध्ये प्रयत्न करू आणि खूप चांगलं आयोजन नियोजन नेचर फार्मच्या माध्यमातून या उमरोळीच्या भव्य दिव्य अशा मैदानावर केलेलं आहे. नक्कीच चिनू इनोव्हन संघ तुमच्या समोर असणार आहेत. फलंदाजीसाठी किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 6 षटकांचा सामना आहे, तरी पण आम्ही जवळजवळ 6 षटकांमध्ये एक 50 ते 55 धावांवर थांबवण्याचा प्रयत्न करू. आज आपल्या टीममध्ये जर पाहिलं तर ओपन गट आहे. कोणता असा खेळाडू जो बाहेरून मागवलेला आहे? करण म्हणून आहे, वामन म्हणून, आणि अजून झाईचे फिल्डर आहेत 2 जण. नक्कीच आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. खूप चांगलं रंगलं जाईल. जाऊया हर्षकडे, जिथे मात्र आपण चिनू 11 संघाला पाहतोय. चिनू नाणेफेक जिंकलं असतं तर काय डिसिजन घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मात्र फलंदाजी करायची आहे. तुमच्यामध्ये कोणते असे फलंदाज आहेत आज या मैदानावर जर पाहिले तर? ओपनचं लॉस आहे, म्हणजे ओपनचं आहे तर चांगले फलंदाज तुमच्याकडे देखील असतील. असे कोणते फलंदाज आहेत जे आज इथे परफॉर्मन्स दाखवतील? तशी तर आमची लोकलची साईड आहे. जे फलंदाज आहेत त्यांनी एफर्ट दिले तर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आज जर पाहिलं तर आपण पाहतोय दोन्हीही कर्णधार एकाच टीम मध्ये युवा उमरोळी संघामध्ये खेळत असतात. आज मात्र एकमेकांच्या विरोधात असणार आहे. तर किती धावांचा टार्गेट तुम्ही त्यांच्या समोर ठेवतील? जास्तीत जास्त टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुला देखील आपण लगेचच मॅच स्टार्ट करणार आहोत. आणि धन्यवाद मिकी माऊस, तुला देखील खूप चांगली करमणूक करतोस या उमरोळी. तर नक्कीच आपण पाहतोय नेचर प्रेजेस फ्रॉम उमरोळी चषक 2023 हे वर्ष. तर आज आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत खास करून आमंत्रित आणि सर पाहिलं तर ज्यांचं नाव खूप चांगलं प्रख्यात आहे असे आमचे कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळते. जय जय भोसले सर, या आपण या मॅचचं विवरण या ठिकाणी नक्कीच द्या. धन्यवाद. तुम्ही आवाज ऐकत होतात या स्पर्धेच्या दरम्यान अर्थात संतोजी पाटील सरांचा, जे मुळात उमरोळी गावाचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे 34 धावा बनल्यात. 35 धावांचं लक्ष, 33 बनल्यात. 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती जिथे चौकार षटकार येत असताना पाहायला मिळाला. खुलवा टप्प्याचा हा चेंडू, जिथे ज्युसी हा बॉल होता. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी येतोय. 1 धाव निश्चित प्राप्त होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते ती एकंदरीत धावफलकावरती धावा आहेत. हा बॉल इथे लोअर फुलटोचा ऑन साइडला खेळलाय. धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते ती 1. नऊ धावा धावफलकावरती आहे. जयेश आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अनिकेत राऊत ऑन स्ट्राईक.
हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज घेतलाय, चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. 34चा पाठलाग करायचा आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. उद्या शेवटची आणि अंतिम रजनी असेल, अर्थात 5व्या रजनीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ पवन सुत नवली ही पहिली मॅच खेळेल. ती 111 डहाणू उमरोळी या टीमच्या अगेन्स्ट. ठीक सायंकाळी 7 वाजता आपण उद्याच्या दिवशी पहिल्या मॅचला प्रारंभ करतोय. 6 वाजता ठीक 6 वाजता आपल्याला उपस्थित राहणं गरजेचं असेल. आणि बेस्ट ऑफ पालघर विपक्ष रेस्ट ऑफ रत्नागिरी अशा रीतीची महिला खेळाडूंची एक्झिबिशन मॅच ठीक सायंकाळी 7 वाजता चालू होईल. त्याच वेळेला एका बाजूला असेल ती सेकंड थर्ड मॅच जी असेल, सेमीफायनल नंबर 2 दानावी स्पोर्ट्स अलिबाग ही टीम खेळत असताना पाहायला मिळेल. त्याच्या अगेन्स्ट आजच्या दिवशी जो संघ पुढे येईल ना तो सेकंड सेमीफायनल मध्ये पाहायला मिळेल. अर्थात तिसरी मॅच असेल. आणि चौथी मॅच रेस्ट ऑफ पालघर विरुद्ध रेस्ट ऑफ मुंबई अशा रीतीची मॅच असेल. ती ठीक रात्री 9 वाजता होईल. अर्थात या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. आपल्याला दिल्या गेलेल्या वेळेवरती पोहोचणं हे गरजेचं असणार आहे. लोअर फुलटोस बॉल यष्टी रक्षकाचा वेध घेतोय जयेश. बॅक टू द पॅव्हेलियन. 1 मोर विकेट डाऊन. पहिला खेळाडू बाद. थँक्यू. 14 या धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद होऊन जयेश तंबूच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळेल. जिथे 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, जिथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅकमिलन गोविंद याला पाचारण करण्यात आलंय. तो मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जिथे 34 धावसंख्येचा अर्थात मापक धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. निर्धारित 6 षटकांची ही लढत. प्रत्येकाला इथे जिंकणं गरजेचं आहे. प्रत्येक जण जिंकण्यासाठी इथे उतरलाय. कारण कदापिही आयुष्यामध्ये कोणतंही क्षेत्र असू द्या, कदापि कोणाला हार मंजूरच नसते. प्रत्येक जण जिंकण्यासाठीच खेळत असतो, किंबहुना जिंकण्यासाठीच जगत असतो. एकच ठिकाण आहे ना मित्रांनो जिथे आपल्याला हार पत्करतो आपण, ते असतं फुलवाल्याचं दुकान. आणि तदनंतर कदापि हार मांडली जात नाही. आम्ही तर अनेक वेळेला म्हणतो हार तदवर मानू नका जदवर आपल्या फोटोला हार चढवला जात नाही. हा बॉल इथे सरप्राईज पॅकेज राहिला होता, वेगाने टाकला होता. एक राईज होणारा चेंडू जिथे यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जातोय. स्वरूपामधून धाव प्राप्त होईल. ती एक संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. लक्ष छोटा आहे परंतु त्याला मोठं बनवणं गरजेचं राहील. कारण अनेक वेळेला आत्मविश्वास चांगल्या रीतीचा असेल ना तर निश्चितच आपण म्हणतो की यशाचं गणित आणि गमिक बदलायला वेळ लागत नाही. वेळ बदलायलाही वेळ लागत नाही आणि अर्थात इथे वेळ बदलावावी लागेल. अनिकेतसाठी हा चेंडू रूम बनवला होता, जागा बनवली होती, स्वतःसाठी ऍडजस्ट केलं. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता, जो मात्र चेंडू बॅटला ब्रश होत असताना फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल येतोय. कोणतीही मुभा नाहीये. धावसंख्या इथे गोळा करण्याची. निर्धाव चेंडू येत असताना 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज. हा चेंडू इथे पंचाकडे अपील केली आहे. बोट उचलून धरला आकाशाकडे. खेळाडू बाद होईल. प्लम लेग बी फोर स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक 2 बाद. थँक्यू. भाग्येशचं कौतुक करायला हवं ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. अगदी
तो क्रशर पाहायला मिळाला. फुल अँड स्ट्रेट वेगाने टाकलेला हा चेंडू. फलंदाज भ्रमामध्ये होता की कोणत्या रीतीचा फटका खेळावा. क्रिकेटचा हा खेळच असा राहिलाय, कारण आपण अनेक वेळेला म्हणतो ना की कधी फलंदाजांच्या बाजूने तर कधी गोलंदाजांच्या बाजूने वळणारा हा खेळ, क्षणाक्षणाला पारळं बदलणारा हा खेळ. नेहमीच आपण त्याला म्हणतो की 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचेही असतात. क्रिकेटमध्ये त्याच रीतीचा खेळ पाहायला मिळाला, कारण कधी गोलंदाजाच्या बाजूने तर कधी फलंदाजाच्या बाजूने झुकणारा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे खेळाडू बाद झालाय तो दुसरा पार्थ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. 15 धावा फलकावरती आहेत. पार्थ मोरेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॅकफुटला कट केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? दुविधा मनस्थितीमध्ये आले होते दोन्ही बॅटर. धाव गोळा करायची की नाही याच परिस्थितीमध्ये ही एक चिकी सिंगल हलगर्जीपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने. धाव प्राप्त होते. एक संघाची धावसंख्या 16. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा फलकावरती. 34चा पाठलाग. आज मात्र लोकल बॉईज खेळत असताना पाहायला मिळतील आणि त्यांना प्रतिसाद आणि प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग उपस्थित होतील. मॅकमिलन गोविंदसाठी टाकला गेलेला हा चेंडू ऑन साइडला केला. डीप मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. भाईंदरच्या उत्तम या गावाला बिलॉंग करणारा मॅकमिलन गोविंद खुल्या गटामध्ये चांगल्या रीतीचं क्रिकेट खेळत असताना नेहमीच पाहायला मिळाला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 34चा पाठलाग करत असताना अर्धा पल्ला गाठला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या. 17 बनल्यात. 17ची आवश्यकता, अजूनही 17ची आवश्यकता असेल. 24 बॉलचा खेळ शेष आहे. एक सुवर्ण संधी डीजेला देऊयात. असा जाऊया आणि असा येऊयात. चोवीस बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅचच्या दरम्यान. अनेक वेळा आपण म्हणतो ना, मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले आज किती बुलंद आहेत. आज तुम्ही कशा धाटणीचा खेळ खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला आहात हे करून दाखवावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक. गोलंदाज सुजित याला पाचारण करण्यात आलंय. सुजित गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. मुंबई इंडियन्स एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करते, परंतु IPLच्या या पर्वामध्ये 6 वेळेला 200+ धावसंख्येचा पाठलाग मुंबापुरीने केलाय. हा फटका चांगला आहे. ऑन साइडला केलाय. ताकदीचा वापर केला. टायमिंग तितकीशी प्रॉपर झाली नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 1 मोर विकेट डाऊन. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. 3रा खेळाडू बाद. थँक्यू. सुजित आणि भावेशने एक गोष्ट आवर्जून केली आहे, कारण जिथे आपण एकंदरीत पाहिलं ना तर भावेशने शेवटच्या बॉलवरती जी काही विकेट प्राप्त केली आणि तदनंतर सुजित मैदानाच्या आतमध्ये आला. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे. नुकताच KGF हा सिनेमा येऊन गेला. KGF या सिनेमामध्ये एक डायलॉग होता आणि तो मला इथे सुजितसाठी म्हणावासा वाटतो की डर होना चाहिए, डर होना चाहिए व दिल में होना चाहिए, और वो दिल है ना सामने वाले का होना चाहिए. कारण पहिल्या बॉलवरती त्याने इथे आल्यानंतर दाखवलं की इथे मॅच बनवू शकते. आम्हीही जिंकण्यासाठी आलोय आणि आम्हीही कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत. कारण एका मोठ्या स्पर्धेमध्ये 2 लाख रुपये आयोजन असणाऱ्या या स्पर्धेमध्ये आम्ही खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलोय. हे तितकीशी सोपं नाहीये. एकंदरीत 2 लाखाचं हे पारितोषिक नाहीये, कारण आपण पाहिलं तर 2 लाख प्रथम द्वितीय क्रमांक आहे. 1 लाख मालिकाभरासाठी बाईक जी आहे ती 1,14,000ची आहे. जवळपास ती 1,20,000वरती जाते. अर्थात एकंदरीत पारितोषिकांची गणना केली तर 5-5.5 लाखाचं हे आयोजन आहे. आणि आपण मग फ्लड लाईट्सचा तर विचार केलेलाच नाही आहे, कारण अंडर द फ्लड लाईट्समध्ये खेळणं किंवा त्यावेळेला आपल्याला एक वेगळीच अनुभूती असते. मैदानाच्या आतमध्ये वळू धाव फलकावरती धावा आहेत. तर एकंदरीत 17 फूटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल.
यावेळेचा लोअर फुलटोज आहे, कबरला केलाय, कबर राईट, क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. एकच धाव इथे अर्जित करण्यात येईल. चांगल्या रीतीची गोलंदाजी केली आहे, कारण सुजितने जिथे क्षेत्ररक्षक ठेवलेत ना तिथे गोलंदाजी तो करतोय. त्याला ठाऊक आहे आपले क्षेत्ररक्षक कुठे आहेत आणि आपण कशा रीतीची गोलंदाजी करायला हवी. त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चांगल्या दाटणीची गोलंदाजीही करणं गरजेचं आहे. अजूनही 22 बॉलचा शेष, 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन असं म्हणता येणार नाही, कारण चेंडू जास्त आहेत आणि तितक्याशा धावा कमी हव्यात. अशा परिस्थितीमध्ये मॅच बदलू शकते, त्याला बदलण्याचे प्रयत्न करावे लागतील. मुसा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येत मुसूला आपण पाहतोय. धावफलकावरती 1 धाव येते त्याच्या बॅटमधून. हा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. यावेळेला देखील ज्युसी हा व्हॉली अगदी चॅनल मध्ये टाकला होता. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध हा चेंडू पाहायला मिळाला आणि तिथून गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. जो पद्धतीची 1 धाव इथे येते, एकेरी दुहेरीची सांगड घालणं गरजेचं आहे, कारण इथे चांगल्या दाटणीचा खेळ करत असताना 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 34चा पाठलाग करायचा, 19 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 15ची आवश्यकता अजूनही राहणार आहे. मुसू नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईक एंडवरती. पुढचा बॉल, गोलंदाज सुजित. यावेळेचा चेंडू वेगाने टाकला उजव्या यशीच्या बाहेर. मुन्नाजी पडानसर आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अगदी आपण वेळ पाहिली ना तर 11 वाजून 16 मिनिटांनी एक्सरसाइज केली मुन्ना पठाणसरांनी. व्हाईट बॉल आला, एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. मी समोरच्या दिशेने असणारं वाहन किंबहुना त्याच वेळेला कोणती बाईक आहे त्याच्या फ्लड लाईट्स ऑन करू नका. रात्रीच्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये ना अनेक वेळेला या सूचना द्याव्या लागतात. फ्लड लाईट्स ऑफ करणं किंबहुना शेकोटी कोणी पेटवायची नाही. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा कबरला केला, एक्स्ट्रा कबरला अलॉंग विथ द कार्पेट केलेला हा स्ट्रोक. जिथे 1 धाव निश्चित आली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि तो देखील यशस्वीरित्या जो मात्र पाहायला मिळाला. दुहेरी धावा येतात. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावफलकावरती 22 आहे. या मॅच मध्ये तितकंसं काही नव्हतं, कारण एक लो स्कोरिंग मॅच होती आणि जिला ज्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला मॅचला मोठं बनवण्याचा प्रयत्न सुजितने केलाय. आपला सुवर्ण स्पेल किंवा सुवर्ण कळेमधून जात असताना एक ड्रीम स्पेल हाताळण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस, खोलवा टप्प्याचा चेंडू, बॅटची आतली कट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4, चेंडू सीमारेषा पार, ये दिल मांगे मोर, रन्स मिळतील 4, चौकार. थँक्यू. आदरणीय दिलीपजी तरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून उमरोळी चषक 2023च्या माध्यमातून आपलं हार्दिक 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 असं स्वागत. काहीतरी शुभ घडत असताना त्याचा अशुभ हा नेहमीच पाठलाग करत असतो आणि तेच इथे पाहायला मिळालं. पुढचा बॉल, हा चेंडू हलक्या हाताने टाकला होता. व्हेरिएशन चांगल्या रीतीचं पाहायला मिळालं. फिंगर रोल केली, चेंडूने वळण घेतलं होतं, परंतु सॉफ्ट हँडने गली रिजन मध्ये खेळलेला हा स्ट्रोक धाव देऊन जाईल. 1 एंड ऑफ दी थर्ड व 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 27 धावा धावफलकावरती आहे, जिथे अजूनही 7 धावसंख्येची आवश्यकता. 34चा पाठलाग करत असताना अजूनही 7 धावसंख्येची आवश्यकता. 18 बॉलचा खेळ शेष आहे. या ऐकूयात विघ्नहर्ता डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. अठरा बॉल मध्ये 7ची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार. औपचारिकताच आपण म्हणू शकतो या सामन्याची, कारण लक्ष तितकंसं मोठं नव्हतं. मापक धावसंख्येचा पाठलाग, 34चं टार्गेट, 18 बॉल आणि 7ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती भाग्येश ठाकूर गोलंदाजी मार्क वरती येतोय. हा बॉल इथे उजव्या यशीच्या बाहेर टाकला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. भाग्येशला आपण पाहतोय की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण नेहमी म्हणतो ना, विजेते होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास नावाचा वजीर जो आहे ना, तो आपल्याकडे नेहमीच रिव्ह्यू घेण्यात आला. या आपण DRA ची मागणी करण्यात आली आहे. अंपायर बॉलिंग साइड रिव्ह्यू आहे.
येस, थँक्यू. बॉलिंग साइड रिव्ह्यू इथे घेण्यात आहे. गोलंदाजांनी एक साशंकता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. या आपण एक यथोचित मानसन्मान करतो आहोत. दिलीपजी तरे साहेब या ठिकाणावरती उपस्थित आहेत, ज्यांचा यथोचित मानसन्मान आपण करूयात. पुढचा बॉल मुसुद्दीक शेख साठी हा चेंडू येथे लोअर फुल टोस आहे, कबरला क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूचा पाठलाग करेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी, धावा मिळतील त्याच्या, चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. सुनील तरे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी जिग्नेजी घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा यथोचित मान सन्मान करावा. स्वागत आणि सन्मान आपण अतिथींचा करतो आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. हा बॉल देखील खोलवा टप्प्याचा आहे, समोरच्या दिशेने खेळ आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय, कारण दोन्ही खेळाडू त्याच ताकदीचे, त्याच तोलाचे आणि त्याच मोलाचे आहेत. जिथे मुसद्दीक शेखला आपण पाहिलं की ज्याच्या नावावरती एक बेस्ट बॉलरचा किताब आहे, आणि त्याच वेळेला गोलंदाजी करणारा भाग्येशला आपण पाहतोय ज्याच्यावरती मालिकेभराची सिरीज देखील पाहायला मिळते. आणि सरकार चषकामध्ये त्यांनी केलेला हा कारनामा आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती 33-1 ची आवश्यकता. खुलवा टप्प्याचा हा चेंडू आणि विजयी धाव इथे अर्जित करण्यात येते. ती बॅटर पार्थ मोरेच्या बॅटमधून सामना इथे जिंकला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड.